नमस्कार मित्रांनो, गुन्हेगारीच्या दुनियेमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। सावधान खबरदार। आज आपण एक नवीन स्टोरी जाणून घेणार आहोत। राहुल सुदाम गाडेकर, वय 36, राहणार नरे आंबेगाव, या व्यक्तीचा दिनांक 23 फेब्रुवारी 2024 रोजी खून झाला। हा खून चिंबळे बर्गे वस्ती ते कुरळी रस्त्यावर हा खून झाला। सदर व्यक्तीच्या डोक्यामध्ये हातोडा टाकून हा खून करण्यात आला होता। त्यानंतर या गुन्ह्याची चौकशी करण्यात आली। पोलीस या ठिकाणी हजर झाले। गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच त्यांच्या पत्नीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाद्वारे गुन्ह्याची उकल करण्यास मदत झाली। त्यानंतर या गुन्ह्याचा शोध घेण्यात आला। पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवल्या। पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला आणि चक्रावून जाल अशी माहिती पुढे आली आहे। धक्कादायक माहिती आपल्या समोर येत आहे। प्रियकराच्या मदतीने पतीचा खून या ठिकाणी झाला आहे। प्रेमात अडथळा ठरत असल्यानेच पत्नीचे कृत्य आणि तिघांना पोलिसांनी केली अटक। त्यामुळे सावधान खबरदार। सुप्रिया हिचा संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे सैन्य दलात नोकरीत असलेला सुरेश पाटोळे याच्याशी ओळख झाली। सुरेश पाटोळे आणि सुप्रिया या दोघांचे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि प्रेमातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले अशी प्रथमदर्शनी माहिती समोर येत आहे। त्यानंतर तिच्या पतीला या गोष्टीची चाहूल लागली। राहुल सुदाम गाडेकर ज्याचा खून झाला आहे त्याला या गोष्टीची चाहूल लागल्यामुळे दोघा नवरा बायकोंमध्ये वाद व्हायला लागले आणि प्रेमात अडथळा ठरत असल्याने सुप्रियाने आणि सुरेश पाटोळेने काटा काढण्याचे ठरवले आणि 23 फेब्रुवारी रोजी राहुल सुदाम गाडेकर याच्या डोक्यात हातोडा टाकून सुरेश पाटोळे आणि त्याचा साथीदार असलेला रोहिदास सोनवणे, राहणार संगमनेर तालुक्यातील, हा त्याचा मित्र आहे। चिंचपूर येथील संगमनेर तालुक्यातील रोहिदास नामदेव सोनवणे या मित्राच्या साहाय्याने सुरेश पाटोळे यांनी राहुल गाडेकर याच्या डोक्यात हातोडा टाकून त्याची हत्या केली। मात्र पोलिसांनी तपासामध्ये या तिघांनाही अटक केली आहे आणि गुन्ह्याची उकल केली आहे। अशीच एक घटना कोपरगाव तालुक्यात देखील घडली होती। एका महिलेच्या डोक्यात हातोडा घालून महिलेची हत्या केली होती। या महिलेचा पती देखील सैन्य दलात होता आणि या गुन्ह्यात देखील प्रियकर सैन्य दलात आहे। त्यामुळे दोन्ही घटनेचे साम्य, दोन्ही घटनेमध्ये डोक्यात हातोडा घालून हत्या करण्यात आली होती। त्यामुळे गुन्हेगारी वाढत आहे। सावधान खबरदार। आजच्या या गुन्हेगारीच्या दुनियेमधली ही स्टोरी आपल्या समोर सादर केली आहे। धन्यवाद।